काय जगण्या तुझे बाप कुठं आहे? सकाळपासून गेलाय लेखाचा बाहेर, अजून याचा पोता नाही घरी. कोण बोकड्याचं मटण आणत नाही का? झबऱ्यानं बोकड्या कापलाय म्हणते ना गावाच्या चौकामध्ये. अन्न म्हणा मटण. आप्पा आता मला काय माहित बाबा कुठं गेले आहे कुठं नाही. तर तुम्हाला तर माहित आहे बाबा एकदाचे घराच्या बाहेर गेले तर त्याचा काही नामो निशाण पता नाही राहत म्हणून. काय जगण्या तुझ्या बापाला माहित नाही का बे बोकड्याचं मटण होऊन राहिलंय म्हणून आपल्या गावामध्ये? मग आम्ही जाबर दिले पाहून आण बरं कुठं गेलाय तर. अबे देवलाल काय करू राहिला म्हणलं तू बाहेरच्या बाहेर? सकाळी का 7 वाजतापासून गेलाय, इथं 10 वाजले. कुठं घुमू राहिलाय बे? बा कुठं घुमू राहिलाय म्हणजे? अहो गावाचा हल्लीला घ्यायला लागते. काय चालू आहे गावामध्ये? घरच्या घरी बसू बसू काय करू? अबे तू काय का गावाचा का वकील होय का बे? हल्लीला घेऊन राहिले का गावाचा? हा पागल झालाय का? तू या कामात लक्ष देत जाणं. ते गावाचा हल्लीला घेतल्याने होईन का आपलं भलं? झालं का ते बोकड्याचं मटण होऊन राहिलं ना आपल्या गावामध्ये? त्या झबऱ्यानं कापलाय म्हणते ना बोकड्या. आणून घे ना 1 किलो मटण. म्हटलं आबा आणतो ना. अबे लेका देवलाल केव्हा आणशीन? तुले माहित आहे ना ह्या वर्षी म्हणलं होडीची कर होती, त्या दिवशी तो गुमा मेला होता म्हणून बोकड्याचं मटण काही आपल्या गावामध्ये झालं नाही. कोणत्याच माणसानं बोकड्याचं मटण आणून खाल्लं का घरी नाही. म्हणून आज लेका तो झबऱ्या बोकड्या कापूर आलाय म्हणून मग लोक म्हणलं कातून गेले बोकड्याचं मटण कवा आणायला भेटते तर खतम होऊन जाईल का म्हणून म्हणतो लवकर जा 1 किलो मटण आणून घे. लोक भडायला चाललेले का मटण आणाले. ठीक आहे आबा आताच जातो म्हणलं थैला घेऊन. 1 किलो होईन का मग आबा? 1.5 किलो आणून घेतो. ठीक आहे तुला 1.5 किलो आणा तर 1.5 किलो आण नाही 2 किलो आण. पण तू लवकर आण. मटणामध्ये मन घुसून गेला मायवाले बी. होळीच्या करच्या दिवशी मटण खायला भेटलं नाही. लवकर आज बी खतम झालं तापत येईन. जा लवकर थैला घेऊन जा 2 किलो मटण घेऊन ये. ते हड्डे आणतो थोडेसे जास्त ते नरम नरम आणशीन. जा लवकर. ठीक आहे आबा आता थैला घेऊन म्हणलं सरपंच साहेबाच्या घरी जातो. सोबतच चालली जातो म्हणलं मग तिकडे मटण आणाले. देवलाल सरपंच साहेबाच्या घरी जायची काय गरज आहे बे आता? तिथं जात पण इकडे मटण खतम होऊन जाईन ना. इकडले इकडे मला एकटा चालले जा मटण आणाले. हो नाही होत आबा. झबऱ्या म्हटलं 2 बोकडे कापूर आलाय. तुम्ही काय टेन्शन घेता? मी जातो लवकर येतो. ठीक आहे जा बरं लवकर. इकडे काही टाइमपास करू नको. जा लवकर. कुठे गेले हो सरपंच साहेब? आहे का म्हणलं घरी? सरपंच साहेब बोल का देवलाल भाऊ कुठं? हे काय म्हणलं थैला? कुठं चालला थैला घेऊन? कुठं चालला थैला घेऊन म्हणजे काय सरपंच साहेब? बोकड्याचा मटण होऊ राहिला आपल्या गावामध्ये. झबऱ्या म्हणलं बोकड्या कापूर आला त्या गावाच्या चौकामध्ये. त्या दिवशी म्हणलं दौंडी केली कालच. तुम्हाला माहित नाही का? अरे हो बरोबर आहे बरोबर आहे. हो बोकड्याचं मटण तर होऊ राहिलाय. मग का आता चालला का? झालं का? बोकड्या कापून झाला का म्हटलं? सरपंच साहेब आता मला माहित नाही ना बोकड्या कापून झाला का म्हणून. बोकड्या कापून झालाच नाही तुला माहिती नाही. मग कसं काय आला म्हणलं थैला घेऊन माझ्या घराकडे? अहो सरपंच साहेब माझ्या घरचं बुडगं म्हणलं माझ्या मागच भिडलं. जा म्हणे मटण आणाले खतम होऊन जाणे म्हणे. ते लोक चालले म्हणे थैले घेऊन. खतम झालं तापत येईन म्हणे. म्हणून आता यायला लागलं तुमच्या घरी या थैला घेऊन. चला लवकर शांताराम भाऊच्या घराकडे चालली जाऊ. तिघं म्हणलं सोबत चालले जाऊ म्हणलं मटण आणाले. मग काय बिन देवलाल भाऊ तुझ्या घरचा जो बुडगा आहे का नाही तुकाराम भाऊ ते मटणासाठी म्हणलं पुरा म्हणलं मरमरते. मटण कवा भेटन मटण कवा भेटन. अरे एखाद्या दिवशी म्हणलं बंदा बोकड्या आणून टाकून दे म्हणलं त्याच्या पुढं. सरपंच साहेब तुम्हाला माहित आहे ना हे 4-5 दिवसा पहिलं म्हणलं शांताराम भाऊ 2 बोकडे कापले होते. तेव्हा म्हणलं 1.5 किलो मटण आणलं होतं मी ना. माझ्या घरच्या बुडग्याने 1 किलो खाऊन टाकलं. आम्हाला म्हणलं जगण्याले मले थोडं थोडं खायला भेटलं. काय बोलू आता सांगा तुम्हाला? काय गोष्ट करतो काय देवलाल भाऊ? तुझ्या घरच्या बुड्यानं माय बी 1 किलो मटण खाऊन टाकलं. माय बराच बखा जोड आहे म्हणलं मटण. मग बराच मटण खाते म्हणलं तुझ्या घरचा बुडा तो. हो ते गोष्ट सोडून द्या सरपंच साहेब. 4-5 दिवसा पहिलंच म्हणलं शांताराम भाऊचे 2 बोकडे कापले होते. 1.5 किलो मटण आणलं. 1 किलो तर खाऊनच घेतलं माझ्या घरच्या बुडग्यानं. आता होळीची कर गेली का नाही तो गोमाबुडा मेला होता तर आपल्या गावामध्ये मटण झालं नाही. तर आता झबऱ्या बोकड्या कापूर आल्या का ते आता काम ते 2 किलो मटण आण म्हणते. सांगा आता तुम्ही. आता जाऊ दे ना म्हणलं देवलाल भाऊ. आता काय म्हणलं बुड्या बाड्याची जात. आता एक ना एक दिवस म्हणलं वर तर जाणंच आहे. तर चारणं म्हणलं बुड्याले किती मटण खाते तर घेऊन घेऊन 2 किलो. सरपंच साहेब आता 2 किलो नाही आता 3 किलोच घेतो म्हणलं. माझ्या घरच्या बुडग्याला म्हणतो हे 2 किलो मटण खा. मन भरेत तक खा. मन भरेत तक झोड. जेवढं खायचं आहे तेवढं खा. अजून लागत असन तर उद्या अजून जातो मार्केटले अजून 2 किलो आणतो म्हणलं मटण तुझ्यासाठी. असंच म्हणतो आता. भाऊ देणार काही टेन्शन घ्यायची नाही देवलाल भाऊ. चालतं मग आता शांताराम भाऊच्या घराकडे चला ना. टाइम होतो ते म्हणलं तेव्हा म्हणतो बोकडे करून जाते म्हणलं त्या झबऱ्याचा. आपण शांताराम भाऊच्या घरी जाऊ. तिथून निघून जाऊ. ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ. चाल म्हणलं मी थैला घेऊन घेतो. मटण आणायला आता थैला लागणच ना. चल लवकर.
शांते, ओय शांते, शांते, ओय शांते. बोला, कोणतं काम होतं लवकर सांगा. मायापाशी टाइम नाही आहे. लवकर सांगा बरं. काही पाहिजे का तुम्हाला? पाणी वाणी चाय वाय पाहिजे का? अहो शांते, हे काय पोर आलो आहे मी. कुठं चालली आहे म्हणलं तू? हा, एवढी चांगली साडी घातली, केसाले गजरा, गळ्यामध्ये म्हणलं ते नेकलेस, चालली आहे कुठं म्हणलं तू एवढी तयारी करून? अहो कुठं चालली म्हणजे? मी चालली म्हणलं मार्केटला. एक कांताबाई म्हणे एवढी चांगली होडीसारखी होडी होती म्हणे, आपण मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग केलीच नाही म्हणे, साड्या सुड्या घेतल्याच नाही म्हणे. तर आम्ही ना आता प्लॅन केला, आम्ही जातो मला मार्केटमध्ये त्या साड्या वाड्या घ्यायला, शॉपिंग करायला चालली आहे आम्ही. शांते, तू आज नको जाऊ म्हटलं ते शॉपिंग करायला मार्केटमध्ये. आज नाही जाऊ म्हणजे काऊन नाही जाऊ? हा, 2 दिवसा पहिलं होडी होती, त्याच्या पहिलं झालं नाही भेटलं. आज चालली म्हणलं मी शॉपिंग करायला. तुम्हाला तरी कोणतं काम आहे? घरी बसा ना तुम्ही. अहो शांती, मला आज अर्धा किलो बोकड्याचं मटण आणायचं आहे. बोकड्याचं मटण आणत आहे? कुठं चालले मटण आणाले? अहो शांती, आपल्या गावामध्ये तो झबऱ्या म्हणलं ते आपल्या गावाच्या चौकामध्ये बोकड्या कापूर आला आहे ना. हा, तिथूनच म्हणलं मला अर्धा किलो मटण आणायचं आहे. मग भाजी कोण करण? मला जमते का ते बोकड्याच्या मटणाची भाजी? म्हणून म्हणलं तू काय आज जाऊ नको शॉपिंगले, उद्या चालले जातो. ओ बापा, तुम्ही 5-6 दिवसा पहिलं म्हणलं तुम्ही स्वतः म्हणलं 2 बोकडे कापले होते ना. त्या दिवशी मला 1 किलो बोकड्याचं मटण खाल्लं ना तुम्ही ना घरी. नाव तुम्हाला बोकड्याचं मटण खाऊ राहिले. अहो शांती, ह्या वर्षी म्हणलं होडीच्या करले आपल्या गावामध्ये कोणालाच बोकड्याचं मटण खाल्लं नाही. हा ना, कोणालाच बोकडाही कापला नाही. कारण माहिती आहे का तुला काहून? ते आपल्या गावामध्ये तो गोमा बुडा आहे का ना, गोमा बुडा, तो मेला होता ना. म्हणून म्हणलं त्या दिवशी म्हणलं कोणानं बोकड्याने कापला, मटणही नाही खाल्लं कोणत्याच माणसानं. तुम्ही बुडगं मेला होतं ना. एक गोष्ट तुमची बरोबर आहे, गोमाबुडा मेला होता. पण लोकांना काय करायचं होतं? लोकांना खाल्ल्या पाहिजे बोकड्याचं मटण. गोमाबुडा त्याच्या घरी मेला होता. मग बोकड्याचं मटण खाले त्या गोमाबुडाने रोखलं होतं का लोकांना? अहो शांती, तू का पागल झाली आहे का? तुझ्या डोक्यात फरक पडला बाबा. आपल्या गावातला माणूस गोमाबुडा होडीच्या करच्या दिवशी मेला ना, आपण म्हणलं घरी आणून बोकड्याचं मटण खाऊ का, दारू पिऊ का? हे चांगलं दिसन का? हा, आपल्याला काही चांगलं दिसणार नाही ते. म्हणून आपल्या गावातले लोक किती चांगले आहे. हा, गोमाबुडा तिकडे मेला त्याच्या घरी, जे काय माणसानं बोकड्याचं मटण खाल्लं नाही त्या दिवशी होडीच्या करच्या दिवशी. म्हणून आज झबऱ्यानं बोकड्या कापलाय त्या गावाच्या चौकामध्ये. म्हणून आज मटण आणून घेतो. सगळे गावातले लोक मटण घ्यायला येऊ राहिले तिथं. ठीक आहे बापा, आता तुमचं खूपच मन घुसलाय त्या बोकड्याच्या मटणामध्ये. होडीच्या करच्या दिवशी मला मटण झालंच नाही आपल्या गावामध्ये. आज घुस राहिला म्हणजे मटण आणून घ्या, शिजून देत तुम्हाला भाजी. उद्या करत बसून शॉपिंग फायपिंग या साडीची. जा आणून घ्या. तेच तर म्हणून राहिलो मी शांते. हा, लवकरात लवकर मला थैला नाही अर्धा किलो मटण आणून घेतो. हा, जाऊ ना मग. जा ना तर बापा, आता तुम्हाला कोण रोखलाय ना? कोण रोखणार आहे मला तुम्हाला? जा, थैला घेऊन जा, आणून घ्या अर्धा किलो मटण. करून देतो तुम्हाला ते मटणाची भाजी. अगं शांताराम भाऊ हाय का घरी? शांताराम भाऊ, ओ शांताराम भाऊ. सरपंच साहेब, आपण शांताराम भाऊच्या घराच्या बाहेरून शांताराम भाऊला आवाज देऊ राहिलो आहे. शांताराम भाऊ गेला असं म्हणलं थैला घेऊन मटण आणायले ना, आपण इथंच आवाज देऊ राहिलो आहे. देवलाल भाऊ, मला माहित आहे म्हटलं शांताराम भाऊ मटण आणायला गेला नाही आहे. शांताराम भाऊ घरीच आहे. सरपंच साहेब, शांताराम भाऊ घरी आहे म्हणता तुम्ही, मग आपल्याला आवाज कोण नाही देऊ राहिलाय? शांताराम भाऊ का? शांताराम भाऊ, शांताराम भाऊ, ए शांताराम भाऊ, का शांताराम भाऊ? आम्ही बोलत तर जरा बाबा, आवाज देऊ राहिलो आहे. शांताराम भाऊ या हो. सरपंच साहेब या ना, घराच्या अंदर ते या, बाहेरूनच आवाज द्या. या या. शांताराम भाऊ, अरे तू शेन का बाहेर? मटण घ्यायला जायचं आहे ना, मग तू शेन थैला घेऊन बाहेर काय आता घराच्या अंदर ये म्हणलं तूस. या ना हो सरपंच साहेब, 5 मिनिटानं काय होऊ राहिलाय? या ना आता अंदरच या. ठीक आहे, येतो म्हटलं, येतो थांब. या हो सरपंच साहेब, आता का दरवाजातच उभे राहा. या ना इकडे या अंदर. अरे काय बाबा शांताराम भाऊ, 10 मिनिटापासून तुझ्या घराच्या बाहेरून आवाज देऊ राहिला तुले, तरी आवाज द्यायचा काही पताच नाही. काऊन चालायचं नाही का बोकड्याचं मटण आणाले? हा, झेब्रानं बोकड्या कापलाय म्हणते ना त्या गावाच्या चौकामध्ये. आता होडीची कर होती, बोकड्याचं मटण खायला नाही भेटलं. तो गुमाबुडा मेला होता, तर बंद्या गावानं बोकड्याचं मटण खाल्लं नाही, बुडगे मेलं होतं ते. म्हणून म्हणलं आता ते बोकड्याचं मटण कापलाय तर चाल म्हणलं आणाले. हो ना सरपंच साहेब, होळीच्या करच्या दिवशीच मरायचं होतं का, तर माहित नाही त्या गुमाबुडाले. माय बी बोकड्याचं मटण खायला नाही भेटलं. जाऊ दे ना आता शांताराम भाऊ, गुमाबुडाले होळीच्या करच्या दिवशीच मरायचं होतं ना. हा, मरण कोणा रोखला आहे काय? मेला तर मेला आता गुमाबुडा. मटण आपल्याला खायला नाही भेटलं त्या दिवशी, पण आज खाऊ शकतो ना. चालला लवकर. अहो पण सरपंच साहेब, त्या झबऱ्याला फोन तर लावा का बोकड्याचं मटण झालं का म्हणून रेडी. हा, बोट्या करून झाल्या का म्हणा.
नाही तर आपण जाऊ तिकडे म्हणलं बोकड्याच कापत राहते ना. विचारून पहा ना फोनवर. ठीक आहे शांताराम भाऊ, विचारून पाहतो जबरेले. हॅलो, बोला कोण? अबे जबरे, मी सरपंच साहेब बोलतो. हा बोला ना सरपंच साहेब. अबे झाला का म्हटलं बोकड्या कापून? क थांबा लागते अजून? हा झाल्या का बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या? येऊ का थैला घेऊन? या ना म्हणलं सरपंच साहेब. मी तर म्हणलं 2-2 बोकड्याचे मटणाचे दुकान लागले आहे. या तुम्ही पाहून घ्या म्हणलं नाटक इकडं. आणि त्या शिवलालला टाकलाय म्हणलं बोकड्याच्या मटणाचं दुकान. आणि तो मोठ्या मोठ्याने चिल्लावून राहिलाय, घ्या बोकड्याचं मटण, घ्या बोकड्याचं मटण. या बरं तुम्ही इकडं आता. शिवलालने मी टाकला का म्हणलं बोकड्याच्या मटणाचं दुकान? ते नाही बोकड्या कापला वाटते ना, तू नाही कापला. म्हणजे 2 दुकानं झाले आता. ठीक आहे, येतो आम्ही लवकरच. शांताराम भाऊ, आपल्या गावामध्ये झबऱ्यानंच बोकड्याने कापलाय. त्या शिवलालनं लेकानं ते नाही बोकड्या कापलाय म्हणते. आणि झबऱ्याने बोकड्याचं मटणाचं दुकान टाकलं आणि ते नाही टाकलं. चाल बरं, जाऊन पाहू बरं काय आहे तर तिथं. हा हल्ली लाव. चल. काय गोष्ट करता म्हणलं सरपंच साहेब? त्या शिवलाल नाही कापला का म्हणलं बोकड्या? बी नाही तर वाले का आता शिवलाल बोकड्या कापत नाही ना, आज कसा काय कापला ते ना? चला बरं लवकर पाहूनच घेऊ. मटण चला, बोकड्याचं मटण 500 रुपये किलो. मटण चला, या लवकर. मटण. अगा शिवलाल भाऊ, ए इकडे पाय ना. का झालं बिले का झबऱ्या? अगा शिवलाल भाऊ, ह्या का भाजीपाल्याचा धंदा वय? तू भाजीपाला घेऊन बसला इथं, वांगे टमाटर आलू कांदे भेद्र. माय बिन मटण घ्या करू आलाय. मटणाचं दुकान होय ना, येणारे येते ना मटण घ्यायले. माय बी काय का भाजीपाल्याचा धंदा लावल्यासारखाच करू आलाय तू. अबे लेका जबऱ्या, मी कसा इको म्हणलं मटण? तुला करायचं काय बे? हा, तुझ्यावाला दुकान पाहिजे मटणाचं, मी मायावाला पाहत बसी. मी भाजीपाल्या धंद्यासारखं विको का काही विको? तुला करायचं काय? शिवलाल भाऊ, तुला पहिलं सांगू राहिलोय, इथं बोकड्या पहिलं कोण कापला? आम्ही ना. हा, दुकान बी मीनच टाकलं बोकड्याचं मटणाचं पहिले इथं. तू नंतर आला मला इथं बोकड्या कापाले. म्हणून तुला जर असं विकायचं असन तर तिकडे जा, तिकडल्या समोरच्या चौकामध्ये विक. म्हणलं तिकडं तू कोण म्हणणार बे? ह्या जागेचा मालक का तू आहे का बे? हा, तूच मांडू शकतं का इथं मटणाचं दुकान? मी नाही मांडू शकत का? शिवलाल भाऊ, अरे कायले भयच भाजी करू राहिला रे बाबा तू? हा, मटणाचं दुकान आमचं पहिलं आहे इथं, त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही दुकान लावलं. अबे मारत्या, जास्त फडफड करू नको. हा, कायची रंगदारी दाखवू राहिला बे तू? हा, सांगू का तुले आता? अबे लेका भामट्या तोंडाचे लेका शिवल्या, मला सांगू राहिला का बे तू? हा, सांगू का तुले आता? इथं बसून गेलेले का भिकाऱ्यासारखा ना? हा, जाणं तिकडं दुकान लावणं. पाय, मी काय म्हणतो, तुमचंही मटणाचं दुकान आहे, मायावाले मटणाचं दुकान आहे, आपापल्या परीने विका. हा, ठीक आहे. आता मी परीने विकतो मटण, तुम्ही तुमच्या परीने विका. हा, कोणी कोणाचा मालक आहे नाही इथं. चला, मटण 500 रुपये. मटण बोकड्याचं मटण ताजंवालं मटण 500 रुपये किलो. मटण चला, या लवकर. अबे लेका मारते, हा पागल तोंडाचा काही म्हणलं आपल्याला काही समजत नाही. हा, याच्या मतान त्याला विकू दे मटण. आपलं मटण म्हणलं आपण काही कटू नाही, आपण असंच बसून राहू. आता गिऱ्हाईक कोणापाशी जाते कोणापाशी नाही ते आपण पाहून घेऊ. जाऊ दे ना लेका जबऱ्या, काय या पागल माणसासोबत लागतं तू? जाऊ दे ना, विकू दे ते लेकाले. चला, घ्या मटण घ्या बोकड्याचं मटण घ्या. चला, ताजं मटण फक्त 500 रुपये किलो. फक्त 500 रुपये किलो. चला, या लवकर. हड्ड्याचं मटण, फडाचं मटण, बोट्याचं मटण, या लवकर. का शांताराम भाऊ, सरपंच साहेब, घ्या म्हणलं ताजं बोकड्याचं मटण, या लवकर. अबे काय हो म्हटलं शिवलाल, हा, तू नाही बोकड्या कापला का? इकडं म्हणलं झबऱ्याने बोकड्या कापला. झबऱ्याने बोकड्या कापला ते आम्हाला माहित होतं, पण तू केव्हा बोकड्या कापला बे? शांताराम भाऊ, आपलं काही फिक्स टाइम नाही आहे. केव्हाही बोकड्या आणतो आपण उचलून, केव्हाही बोकड्याला कापतो, केव्हाही बोकड्याचं मटणाचं दुकान टाकतो इथं. आपलं फिक्स नाही आहे. शांताराम काका, आम्ही या शिवलाल भाऊ म्हटलं ते वांगे टमाटर विकते का ते भाजीपाल्यात धंदा करते, तसंच विकू राहिला मटण. घ्या मटण 500 रुपये घ्या. मटण ताजंवालं मटण घ्या, 500 रुपये किलो मटण घ्या, असं विकते का मटण? अबे लेका जबऱ्या, तुला काय करायचं आहे? तो कसाही विको, त्याचं दुकान व्हायते, तो मालक आहे त्या दुकानाचा. तुला विकायचा असेल तू विक तसा. शांताराम भाऊ येले म्हणते माणूस, खरोखर तू शांताराम भाऊ आहे. मी नाही येले तसंच म्हटलं, मायावालं दुकान मी मालक आहे म्हणलं या दुकानाचा, मी कसंही विको. तुला कसं विकायचं आहे तू विक. शिवलाल, तुला म्हणलं किती रुपये किलो दिलं मटण? शांताराम भाऊ, फक्त 500 रुपये किलो मटण आहे म्हणलं आपलं बोकड्याचं. तो बी आत्ता उचलून आणलेला बोकड्या, ताजं मटण आहे आपलं. फक्त 500 रुपये किलो. मग आम्ही बाजारामध्ये जाशील तर 650 रुपये किलो आहे.
जबऱ्या तू म्हणलं किती रुपये किलो देतं म्हणलं मटन, इकडे शिवलाल म्हणलं 500 रुपये किलो मटन देऊ राहिलाय. तू याला मटन म्हटलं किती रुपये किलो आहे? शांताराम काका, आपलं 600 रुपये किलोच्या कमी भेटणार नाही. आपण 600 रुपये किलो मटन विकू राहिलो बोकड्याचं. कोण रे बाबा? ह्या शिवलाल म्हटलं 500 रुपये किलो बोकड्याचं मटन देऊ राहिला आहे, तू 600 रुपये किलो असं काऊन? आता असं काऊन न तसं काऊन हे मला काही माहित नाही, पण आपल्या बोकड्याचं मटन म्हणलं 600 रुपयाच्या कमी भेटत नाही. आता ते म्हणलं तुला कुठून घ्यायचं आहे, कुठून नाही तर घेऊन घे. हो बे शिवलाल, तू 500 रुपये किलो बोकड्याचं मटन काऊन देऊ राहिलाय? या जबऱ्या म्हटलं 600 रुपये किलो देऊ राहिलाय ना, मार्केटमध्ये 650 रुपये किलो आहे, असं काऊन? शांताराम भाऊ, अरे मले कमवायचे नाही पैसे, भले 500 रुपये किलो मुद्दलच विकायचं आहे. हा, कमवायचे काहीच नाही मला पैसे. कॉम्पिटिशन चालू आहे म्हणलं इथं मटणाचं. हा, तुला घ्यायचं आहे का तर सांग. शांताराम काका, ह्या शिवलालचं मटण घेऊ नका रे बाबा. ह्या मला असं वाटते ह्या बोकड्याचं मटण नाही होय, हे बकरीचं मटण होय. याच्यामध्ये म्हटलं अजून कायचं मटण आहे कायचं नाही ते काही कोणाला माहित नाही. म्हणून म्हणतो 500 रुपये किलो ह्या शिवलाल मटण विकू राहिलाय. बोकड्याचं मटण होईच नाही ओरिजिनल वालं. हो बे लेका शिवलाल, बोकड्याचंच मटण होय ना, का बकरी फकरी तर नाही कापली बे? बकरीचंच मटण होईल का हे, बोकड्याचं नाही होय, म्हणून तू 500 रुपये किलो देऊ राहिलेले का? अहो सरपंच साहेब, बकरीचं मटण कायले राहणार आहे? बकरी कापीन का मी? बोकड्या आणला ना दाढीचा. हा, लोकांना विचारून घ्या, नाही तर तुम्ही बोकड्या आणला का नाही तर मी ना दाढी होती त्या बोकड्याले. हा, इथंच तर कापला लोकांच्या समोर. शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, स्वस्त्याकडे काही जाऊ नको. हा, आता इथं म्हणलं या बकरीचं मटण होय का होय, 500 रुपयाकडे काही जाऊ नको. 100 रुपये जास्त गेले तरी चालन. आपण मटण म्हणलं बोकड्याचं जबऱ्यापासूनच घेऊ. अहो सरपंच साहेब, तुम्ही बिंदास राहा ना हो. हा, घ्या ना म्हणलं, ठीक आहे. आता तुमच्यासाठी म्हणलं अजून 50 रुपये कमी, 450 रुपये किलो देतो मटण. घ्या, पाहिजे का? अरे नाही रे बाबा शिवलाल, तू 450 म्हणशीन, 500 म्हणशीन, 200 म्हणशीन, तरी बाबा कानाले खडा. तू वाला बोकड्याचं मटण आम्हाला पाहिजे नाही. काही खरं नाही हे, बोकड्याचं वय का बकरीचं वय का कायचं वय आम्हाला का माहीत नाही. नाही, आम्ही बाबा जबऱ्यापासूनच बोकड्याचं मटण घेतो. शांताराम काका, तुला कोणावर विश्वास आहे? हा, तू याला माणूस मी आहे म्हटलं, मी तुम्हाला फसवीन का? म्हणून 600 रुपये किलो मटण मी कोण देऊ राहिलो तुम्हाला? तसं तर बाजारामध्ये 650 रुपये किलो आहे बोकड्याचं मटण. पण आता तुम्ही जवळचे माणसं आहे, मायावाल्या जवळचे, म्हणून तुम्हाला 50 रुपये कमी 600 रुपये किलो देऊ राहिलो आहे. मला काही नाही भेटत त्याच्यावर. म्हटलं जबरू बा, आम्हाला कोणावर विश्वास नाही आहे. तुझ्यापेक्षा बा आमचा कोणताच जवळचा माणूस काय नाही. मटण म्हणलं तूच दे आम्हाला. या ना तर मग समोर तर या. हा, दुकान कुठं, मी कुठं, या ना समोर, या ना, या लवकर इकडं, देतो मटण. दे बरं जबऱ्या. होडीची कर होती एवढी चांगली, होडीसारखी होडी असून मटण खायला नाही भेटलं च्या माय बिन त्या दिवशी. बुडा महिला ना माय बिन गोमा. हा, बरं झालेलं का तुला आज बोकड्या कापून घेतला? आज मस्त मन भरून बोकड्याचं मटण खाऊन घेतो. शांताराम काका, मायबीन त्या बिचाऱ्या गोमा बुडाचं मन राहिलं मटणामध्ये. हा, 8 दिवसा पहिलं मले जबऱ्या म्हणे बोकड्याचं मटण कवा करतं म्हणे, तू बोकड्याने कापत का म्हणे, मला मटण खायचं आहे म्हणे. मायबीन बुडगं म्हणलं, होडीच्या कर होती त्याच दिवशी मेला बा. जेव्हा मटण का खाते लोक, माय कसं झालं तर कसं नाही माहीतच नाही. काय गोष्ट करतो जबऱ्या? गोमा बुडा तुले म्हणे बोकड्याचं मटण खायचं आहे म्हणे. पाहिजे रे बाबा, गोमा बुडाची आत्मा तुझ्या घराच्या मागं नाही फिरल्या पाहिजे का? जबऱ्या बोकड्याचं मटण दे, बोकड्याचं मटण दे करत माय बेकार काम होऊन जाईल का? शांताराम काका, गोमा बुडाची आत्मा कायले फिरन माया माग? हा, बोकड्याचं मटण खायचं राहिले असतं त्याले तर मेल्या कायले असता. जाऊ दे त्या गोष्टी, फेक तिकडं. किती सांगा, किती मटण पाहिजे तुम्हाला? अबे किती पाहिजे म्हणजे मला 1 किलो देऊन दे. हा, सरपंच साहेबाला विचार बाबा तुम्हाला किती पाहिजे तर म्हणा. सरपंच साहेब, देवलाल काका बोला, किती मटण पाहिजे तुम्हाला? जबऱ्या मला जास्त नाही पाहिजे, 1/2 किलो दे. हा, ह्या देवलाल बोलू दे म्हणलं 3 किलो मटण. बोल का देवलाल काका, किती पाहिजे म्हणलं मटण? आता किती पाहिजे म्हणजे का? 3 किलो दे. माझ्या घरचं बुडकं म्हणलं 2 किलो खाऊन जाते मटण. 3 किलो दे मला. ठीक आहे म्हणलं, थांबा म्हणलं 5 मिनिट करून देतो म्हणलं तुम्हाला पे. का थैले तर आणलेच आहे तुम्ही मटण न्यासाठी? थांबा, देतो म्हणलं तुम्हाला 5 मिनिटात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल होडीची कर तर झाली बा. हा, मटण खाल्लं नाही का तुम्ही ना? आज कोण मटण खाऊ राहिले? तसं नाही झालं ते. आमच्या गावात म्हणलं एक गोमा बुडा होता, तर होडीची कर होती की नाही, त्या दिवशी म्हणलं मेला. पण आमच्या गावातल्यानं एकानेही मटण नाही खाल्लं ना, बोकड्या कापलाही नाही. म्हणून आज म्हणलं जबऱ्याने 1 बोकड्या कापला. चला आता म्हणलं मटण घ्यावं, म्हणून मटण घ्यायला आलो आम्ही आता इथं. चला मग, आता तुम्हाला जर मटण घ्यायचं असेल तर या म्हटलं, इथं चौक आहे आमच्या गावातला. हा, जबऱ्या म्हटलं तुमच्यासाठी 50 रुपये अजून कमी करून देईन, काही टेन्शन घेऊ नका. येऊन जा मला मटण घ्यायला, ठीक आहे? पण आजचा व्हिडिओ सांगा म्हटलं तुम्हाला कसा वाटला. तर चांगला वाटला असेल चॅनलला मला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक कर जा, म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते. आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.